मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. ती जिवंत आहे का या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तिचं आयुष्य बदललेलं आहे. तिचं आयुष्य बदललं म्हणजे तिचा परिवार बदलला आहे, तिचं घर बदललेलं आहे. एवढंच काय, तिचं आडनाव बदललेलं आहे. होय, अगदी बरोबर, म्हणजेच तिचा विवाह झालेला आहे. आता विवाहानंतरचं तिचं आयुष्य कसं असेल, ती तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे का, सगळ्यात महत्त्वाचं तिचा संघर्ष येथे संपला आहे का, तुम्हाला काय वाटतंय? चला तर मग ती जिवंत आहे का या सिरीजमधला तिचा पुढचा प्रवास आपण पाहूयात. आता आता साहजिक गोष्ट आहे, विवाहानंतर जिम्मेदारी तिची वाढली आहे. आता ती कोणाची सून आहे तर कोणाची पत्नी आहे, कोणाची वहिनी आहे तर कोणाची आई आहे. ती घरातल्या, ती तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखात सुख मानून जगते. ती प्रत्येक व्यक्तीच्या कामाला अगदी तत्परतेने उभी असते. प्रत्येक व्यक्तीसाठी ती तेवढीच धडपड करते. परंतु परंतु तिच्या मनात कधी कोणी डोकावून पाहिलं आहे का? त्या आईच्या, त्या बहिणीच्या, त्या पत्नीच्या, त्या सुनाच्या मनात कोणी काय चाललं आहे याचा विचार केला आहे का? तिच्या डोळ्यात जणू करुणा आहे, ममता आहे, एक सामंजस्यपणा आहे, परंतु त्या पलीकडे एक अथांग समुद्र साचलेला आहे तिच्या भावनांचा. त्याचा कधी कोणी विचार केला आहे का? ती प्रत्येकाच्या सुखात सुख मानून जगते, पण तिचं सुख कशात आहे याचा कोणी विचार केला आहे का? ती सगळ्यांसाठी जगते, पण तिला काय हवंय हे कोणी तिला विचारलं आहे का? जर नसेल तर त्यावेळी तिचं मन काय म्हणत असेल? त्यावेळी पुन्हा तिचं मन म्हणायला लागतं, तू जिवंत आहेस का? ती आई म्हणून ओळखली जाते, परंतु परंतु तिच्या अस्तित्वाचा जन्म झाला आहे का? ती सून म्हणून लक्ष्मीच्या पावलाने घरात येते, परंतु त्या सुनेला लक्ष्मीसारखी किंमत त्या घरात आहे का? ती ती सगळ्यांच्या अस्तित्वासाठी धडपडते, ती सगळ्यांसाठी तत्परतेने उभी राहते, प्रत्येक काम ती पार पाडते. पण पण एखाद्या वेळी अनपेक्षितपणे हिला घरी काय काम आहे असं म्हटल्यावर तिचं मन काय म्हणत असेल? पुन्हा तिचं मन तिला विचारतं, तू जिवंत आहेस का? यावेळी मात्र तिचं मन अबोल होतं. तिच्या मनातून अक्षरशः एकही शब्द येत नव्हता आणि तिला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि तिने मनाला विचारलं, यावेळी तू अबोल कसा? तेव्हा मन तिला म्हणालं की कदाचित माझंच चुकत होतं. मी प्रत्येक वेळी तुला संघर्ष कर म्हणत राहिलो,